मिरज एसटी स्टँडचे बांधकाम सध्या सुरू आहे, त्यामुळे एसटी ये जा करण्यासाठी एकच रस्ता सुरू करण्यात आला आहे. उन्हाळी सुट्टीमुळे एसटी स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. एसटीला आत आणि बाहेर येण्यासाठी एकच रस्ता असल्यामुळे एसटी स्टँड समोर वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. या ठिकाणी वडाप चालक रस्त्यावर गाड्या लावत असल्यामुळे रस्ता जाम होत आहे. याकडे मिरज वाहतूक शाखेचे दुर्लक्ष झाले आहे. या ठिकाणी एकही वाहतूक शाखेचा कर्मचारी नसल्यामुळे रिक्षा संघटनेच्या वतीने वाहतूक शाखेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी लक्ष देण्याची मागणी रिक्षा संघटनेने केली आहे. मिरज प्रमुख बसस्थानकाच्या आसपासच्या एरियामध्ये सतत वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली असते. सध्या परिस्थिती पाहिली की मिरज बसस्थानकाचं काम चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकच प्रवेशद्वारमधून एस टी आत आणि बाहेर ये जा करत आहे आणि यामुळे जास्तच वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. एवढ्या मोठ्या मिरज शहरामध्ये जे वैद्यकीय पंढरीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि हजारो लाखोच्या संख्येने पर जिल्ह्यातून परराज्यातून येणाऱ्या प्रवासींची इथं सततच वर्दळ असते आणि अशा परिस्थितीमध्ये वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी इथं कुठं उभा असलेला दिसून येत नाही आणि वाहतूक शाखेकडं तक्रार केली असता वाहतूक शाखेला सूचना दिली असता ते म्हणतात काही कर्मचारी रजेवर आहेत, काही कर्मचारी इकडं पाठवण्यात आलेले आहेत, काही कर्मचारी बंदोबस्त 40 कर्मचारी आहेत आणि त्या 40 कर्मचाऱ्यामध्ये जर आपण पाहिलात व्यवस्थित निगराणी ठेवून माझ्याकडे त्याचा एव्हिडन्ससुद्धा आहे. काही प्रमुख ठिकाणावर जसं की टाकळी रोड आहे, मालगाव रोड आहे, म्हैसाळ रोड आहे, कोल्हापूर रोड आहे, अशा ठिकाणी 4 जणांच्या टोळ्या सतत दररोजपणे उभारलेल्या असतात. वाहनं तपासणीच्या नावाखाली प्रवाशांची बेकायदेशीरपणे राजरोसपणे एक प्रकारचं लूट करत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही ज्या वेळेला वाहतुकीच्या संदर्भात तक्रार करतो तर आम्हाला उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत अधिकाऱ्यांच्याकडून. आम्हाला बोललं जातं की कर्मचारी काही रजेवर आहेत, काही बंदोबस्तासाठी इकडं पाठवण्यात आलेले आहेत. हेच प्रश्न आम्हाला वारंवार ते उत्तर देत असतात. परंतु वास्तविकता जर पाहिलात तर त्यांच्या कमीत कमी 2-2 जणांच्या अशा 3 ते 4 टोळ्या अशा तयार केलेल्या आहेत जेणेकरून ते फक्त बाईकवरून नुसता वाहनं धरायचे, नंबर प्लेट नाही आहेत, अमुक नाही, ते वाहन तपासणीच्या नावाखाली भरमसाठ मलिदा गोळा करण्याचं काम राजरोसपणे करत आहेत. त्या नूतन आलेल्या सांगली जिल्ह्याचे आमचे SP साहेब तुषार दोशी साहेब हे या वाहतूक शाखेच्या गंभीर स्वरूपाच्या या प्रश्नाकडे लक्ष देणार का अशी जनतेकडून नागरिकांकडून आशा व्यक्त केली जात आहे. आणि नगरच्या कोपऱ्याला आणि वेगवेगळ्या घराच्या समोर आणि जो आता नवीन नागपूर हायवे झालेला आहे म्हैसाळ रोड त्या ठिकाणी राजरोसपणे 5 ते 6 जणांची वाहतूक शाखेचे कर्मचारी थांबलेलेच असतात आणि जे वाहनधारक आहेत कर्नाटकातून परराज्यातून रुग्णाला घेऊन आलेले असतात तर त्यांच्याकडे वाहन तपासणीच्या नावाखाली राजरोसपणे एक प्रकारची लूटच चालू आहे आणि नाहक या वाहनधारकांना यांचा भुर्दंड सोसावं लागत आहे. तरी मी SP नूतन जे SP साहेब आहेत तुषार दोशी साहेब यांना एक सोशल मीडियाच्या माध्यमातून मी विनंती करत आहे की या वाहतूक शाखेकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य आणि रीतसर कारवाई करण्यात यावी आणि याची दखल घेण्यात यावी आणि मिरज शहरात सतत होणारी वाहतुकीची कोंडी सुरळीत करण्यामागं यांचा पूर्णपणे दुर्लक्ष आहे हे मिरज शहराच्या नागरिकांना प्रत्यक्षदर्शनी दिसून येत आहे.